जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर आपला फुल ब्लॉग येतोय, म्हणजे आयुषच्या बड्डेला. दादा आवाज कम कर, आवाज कम कर बेटा, आवाज कमी ठेवायचा. म्हणजे आयुषच्या बड्डेला पण फुल ब्लॉग काढायचा आता, पण ते काय झालं ना, म्हणजे ऐन वेळेसच खूप म्हणजे जास्त म्हणजे घाई होऊन गेली आणि टाईमच नाही भेटला, म्हणून आहे ना फुल ब्लॉग स्किप केला आणि शॉर्ट ब्लॉगच काढला. तर तेव्हा पण निघाला असता, पण कसं मग घाई होऊन गेली. सर्व पाहुणे वगैरे पण आले होते ना, म्हटलं जाऊ दे शॉर्ट ब्लॉगच काढायचा. तर म्हणजे त्या दिवसापासून पण नाही शूट केला, डायरेक्ट आजच शूट करते. तर बघा आता आहे ना गावाला जायची पण थोडी म्हणजे तयारी चालू आहे माझी. आणि ही साडी पण टाकायची मला ब्लाऊज शिवायला. आमच्याकडे ना ब्लाऊज शिवायचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे ब्लाऊज तर टाकून देतं पण लवकर शिवतच नाही. आता पहिले पण ब्लाऊज माझे 2-3 महिन्यापासून ते रेड साडीवर जातं. तुमच्यासोबत पहिले पण मी हे शेअर केलं होतं, म्हणजे 2-3 महिने होऊन गेले तरी पण त्या बाईने काही मला ब्लाऊज दिलं नाही आहे. आणि गावाला चालल्या गेली म्हणून साडी माझी अशीच पडली आहे. ब्लाऊज आहे तर तिच्याकडे पडलं आहे. आणि त्या दिवशी पण पिंक साडी घेतली ना, आता टाकलं आहे तिचं ब्लाऊज शिवायला. आता म्हटलं याचं पण टाकून देते. गावाला जायला अजून 7-8 दिवस आहे, पण ब्लाऊज शिवत नाही म्हणून लवकरच टाकून देते म्हटलं. पाहू शकता तुम्ही ही साडी, छान आहे कलर. आता तुम्हाला वाटत असणार की मी किती साड्या घेते, म्हणजे मी तर स्वतः काही साड्या घेते. मला आहे ना म्हणजे देतात साड्या. आता पहिले पण माझ्या नणंदने त्यांनी मला आहे ना म्हणजे 3-4 साड्या दिल्या होत्या डेली यूजसाठी. मग त्याचे पण ब्लाऊज शिवून वापरत होते मी. आणि मागे म्हणजे माझ्या बहिणीने त्यांनी मम्मीने दिल्या होत्या ना, म्हणजे मागे गेले होते तर त्याचं ब्लाऊज शिवून तेच वापरत होते मी. आता ही साडी ना माझ्या सासूबाईंनी त्यांनी दिली. त्यांना काय अशा म्हणजे साड्या आवडत नाही लेसवाल्या, त्यांना आहे ना प्लेनच साड्या आवडतात. म्हणून ते बोलले की तू ब्लाऊज शिवून घे म्हणे. ठीक आहे म्हटलं मी शिवून घेते. आणि मला कलर पण आवडतो आहे आणि अंगावर तर खूपच छान वाटेल, पाहू शकता तुम्ही. म्हणून म्हटलं याचं ब्लाऊज पण टाकून देते शिवायला. आणि मला आहे ना अशा हलक्या साड्या आवडतात, जास्त हेवी साड्या मला आवडत नाही. तर गेली होती मी दुपारी ब्लाऊज टाकायला, पण ती बाई आहे ना घरी नाही होती म्हणून परत आली. म्हटलं जाते आता थोड्या वेळाने. आता तर 5 वाजून गेले आणि आत्ता हे आलेले आहेत, कारण सकाळपासून हे गेले होते कामावर. कसं त्यांचं पण गाडीचं काम राहतं ना, मग त्यांना पण कधीतरी बाहेर जावं लागतं. आणि मुलांचं चालू आहे मोबाईल पाहायचं. दादा काय करतोय? आणि माझ्या स्वरांश आणि आरवी काय आज ट्युशनला गेली नाही, कारण का बरं गेला नाही बेटा? ट्युशन का बरं गेली नाही? चॉक नाही आहे? बरोबर बात आहे, तिच्याकडे चॉक नाही तर मॅडम कसं काय लिहिणार. आणि मॅडमने अजून एक पराक्रम करून आणलाय काल, म्हणजे ना याने त्या म्हणजे सोनांशने तिला आहे ना पाण्याची बॉटल खोलून नाही दिली. तिला पाणी प्यायचं होतं तर तिला इतकं म्हणजे जीवावर आली ना, तिने डायरेक्ट ती लिहायची पाटी असते ना ती तोडून टाकली ना. एवढा राग आला होता, म्हणून आज ह्याच कारणमुळे तिला ट्युशनला नाही. मग तोडायचं नाही ना बेटा वस्तू, का बरं तोडली? तोडायची नाही ना. याच कारणामुळे तिने डायरेक्ट पाटी तोडून टाकली. म्हणून त्यांना काही आज ट्युशनला पाठवलं नाही. आणि सोरांशला पण आज कंटाळा येत होता, म्हटलं जाऊ दे एखाद वेळेस सुट्टी. असं तर रोजच ट्युशनला जातात. तर बघते आता हे जर लवकर आले म्हणजे अजून जाते नाही कामाला. लवकर जर आले तर बेटा चूक ना, तर स्टेशनरीमध्ये जाऊन यांच्या आहे ना थोड्याफार वस्तू पण आणायच्या आहेत. माझ्या सोरांशला नोटबुक, परत तिला चॉक पाटी असं काही आणावं लागणार, तेव्हा ते जाणार उद्या ट्युशनला. चला आता चहा वगैरे तर होऊन गेली. आता घरातलं थोडंफार काम आवडते, तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. नंतर आहे ना हे पण चहा पाणी करून कामावर चालल्या गेले होते. मग नंतर काही शूटच केलं नाही. बघा कशी उभी. कुठे जायचंय? कोणत्या गावाला? तेच बघा चावी कुठे टांगतो तो. पप्पांची चावी आली की तिथं टांगून देत होतो. म्हणजे माझ्या आयुष्य ना एकदम व्यवस्थित चाव्या ठेवतो. आणि कपडे पण ओले करून आले होते 2 जण, म्हणून आता त्यांचे कपडे बदलले, कारण पाऊस पडत होता. मुलांना तर फक्त बहानाच पाहिजे, पाऊस आला की लगेच बाहेर पडतात. बेटा खाली कर ना. त्याचे पप्पा आले की चाव्या फ्रीजवर ठेवून देतात आणि तो येतो रोज सांभाळून चाव्या तिथं किल्ल्याला टांगून देतो. पाहू शकता तुम्ही. दादा पडून जाणार बेटा. हा बोल, हिचं पण ऐकून घ्या. काय बेटा बोल. मी नाही बोलत, तू बोल.
झालं आता नंतर बोला. तुला बोलायचं आहे आता मी बोलून घेते. बोल मग बोल पटापट बोल बेटा. आणि आमच्याकडे ना 10 रुपये जोडीची कोथिंबीर आली होती म्हणून ती पण घेऊन घेतली. आता घेतली तर आहे पण ती तर काही टिकणार नाही म्हणून मस्त अशी बारीक बारीक कापून थोडीशी हव्यामध्ये ठेवली. कारण फ्रीज नाही आहे म्हणून ती काही जास्त दिवस राहणार नाही. फ्रीज राहिले असते तर 8-10 दिवस स्टोअर करून, मला काही ऐकू देत नाही, स्टोअर करून ठेवली असती. पण ठीक आहे आता जेवढ्या दिवस चालणार तेवढ्या दिवस. पण 10 रुपये जोडीची मस्त हिरवीगार कोथिंबीर होती, सकाळपासून घेतली. पण आता आहे ना थोडीशी खराब पण होते. पण आता हव्यामध्ये ठेवून देते, 1-2 वेळा वापरणार. त्यानंतर आहे ना मग ते पण चालल्या गेले होते. नंतर काही शूटच केले नाही. आता डायरेक्ट रात्री शूट केला. आता 9 वाजलेत रात्रीचे. काय झालं? आणि तिकडे त्याला दाखवून द्या त्याचे नाटकं. दादा तू पडणार नाही का एवढी मस्त्या करतोय तर? कुठं जायचंय तुला? याला आहे ना गावाला जायची खूप जास्त घाई झाली मी ना. म्हणजे कुठे जायचंय? कोणत्या गावाला? नंदुरबार. कोणाचं गाव आहे? आजीचं गाव आहे. मामा पण आहे तिथं? म्हणजे माझ्या तोंडातून निघून गेले ना गावाला जायचंय 2-3 दिवसात. म्हणजे तेच लांबून लावतोय तो, कधी जायचंय मामा गावाला, तू गावाला घेऊन जाणार तेव्हा मी जेवण करणार, असं चालू या दोघांचं. आणि स्टेशनरीमध्ये पण बोलली होती मी जायचंय असं, पण ते येत ना म्हणजे कामावरून येताना सर्व स्टेशनरीचा म्हणजे सोरांशला ना आरवीला सामान घेऊन आले. बरं झालं घेऊन आले, तर ते पण एक काम माझं कमी होऊन गेलं. कसं बघा पावसाचा पण काही भरोसा नाही आहे, कधी पण येतोय, म्हणून यासाठी तेच घेऊन आले येताना. तर बरं झालं मुलं पण जाते ना आता उद्यापासून ट्युशनला शाळेला, त्यांना पण वस्तू नाही होत्या ना. म्हणजे किती पण वस्तू घेते त्यांना, ते मुलं काही टिकू देत नाही. कारण माझ्या सोरांश पण खूप नोटबुक खराब करतं. म्हणजे अभ्यासाचं एवढं वेळ आहे ना त्याला, काही पण लिहत बसतं पुस्तकातलं, परत उजळणीतलं काही पण लिहत बसतो. म्हणून तो आहे ना फार म्हणजे वया भरतो. आणि माझी आरवी तिला ट्युशनमध्ये म्हणजे राग आला होता सोरांच्या, त्यांनी ना बॉटलने खोलून दिली होती तिला पाण्याची. तिने डायरेक्ट पाठी तोडून आली, म्हणून तिला सुद्धा पाठी आणि चॉक आणायचं होतं म्हणून तिला पण आणि सोरांसाठी पण सामान आणला. आता माझ्या ना स्वयंपाक वगैरे तर होऊन गेला आहे, सर्वांचे जेवण पण झालेत. आता हे कामावरून आलेत ना, तर आता आमचे जेवण बाकीत. पडून जाणार बेटा. आता आमचे दोघांचे जेवण बाकीत, मुलांचे. सुंदर हो. तुझ्या हात कशाचे? तू कोणती क्रीम लावून घेतली? गंदी राहते ना बेटा. तिकडे सांगून दे, पप्पांना सांगून दे. तो बघा काय सांगतोय. पिंपल्स येतात, नाही लावायचा ना बेटा. खराब असतं बेटा, पुड्या होतात चेहऱ्याला, नाही लावायचं. हा मला पण झाल्यात म्हणून मी लावत नाही ना काही. मग फेकून दे आता, खराब क्रीम आहे ती. हा नाही लावायची बेटा. दादा तू पडून जाणार बेटा. या वस्तू पण खराब होऊन पडल्या आहेत, पण त्यांना पण आता रिपेअर करायला टाइम नाही आहे. म्हणजे अजून बोलवलं नाही कोणाला चेक करायसाठी. आता म्हणजे पूर्ण खराब होऊन गेल्या आहेत की म्हणजे रिपेअर होतील हे पण काही समजत नाही. कारण टी व्ही पण खूप दिवसापासून बंद पडली आणि फ्रीज पण खूप दिवसापासून म्हणजे आता 2 महिना होत आले फ्रीज बंद व्हायला, टी व्ही बंद व्हायला. खरंच पाऊस होता ना मागे तर खरंच खूप जास्त नुकसान झालं. पण आता ठीक आहे, बघू चालू होतं की नाही, तर नवीनच घ्यावं लागतील थोड्या दिवसात. आणि चला आता मी तुम्हाला माझे प्रमोशनचे प्रोडक्ट दाखवते. 4 प्रमोशन आले होते, म्हणजे 3 तर प्रमोशन झाले आहेत. पण आता हे फेसवॉश आहे ना ते पेंडिंग आहे. म्हणजे तिथून आहे ना अजून स्क्रिप्ट नाही आली आहे. ते स्क्रिप्ट पाठवते ना टीम, तेव्हा मग हे प्रमोशन करून देणार. दाखवते तुम्हाला फेसवॉश ग्लो बूस्ट. छान आहे फेसवॉश. म्हणजे मी तर काही यूज करत नाही, पण छान असतात वस्तू, काही खराब नाही राहत. म्हणजे आपल्या स्किनवर डिपेंड असतात ते वस्तू, काही म्हणजे सर्व खराबच राहत नाही. पण आपल्या स्किनला कोणतं सूट होतं, कोणतं प्रॉडक्ट सूट होत नाही, असं याच्यावर पण म्हणजे जास्त डिपेंड करतं ना. आणि हे फिक्स डर्मा लिप बाम याचं पण झालं आहे प्रमोशन करून. आणि निकोनीचं तर पाहिलंच असणार तुम्ही, निकोनी टॅन व्हॅनिश. आणि
मागे पण मी ना एक प्रमोशन केलं होतं ब्राझिलियन फेस मास्कचं. आता ते माझ्याकडे नाही आहे. ते तर एकदम छान मास्क होतं, म्हणजे 15-20 मिनटं ठेवायचं चेहऱ्यावर, त्यानंतर थंड्या पाण्याने चेहरा धुवायचा, म्हणजे चेहरा आहे ना एकदम ग्लो करतो. त्याच्याने दाखवलं असतं, पण ते नाही आहे माझ्याकडे आता, कारण माझे बाचीन ते घेऊन गेले ते, तर म्हणून ते आता नाही आहे. आता हे 3 तर झाले आहेत ते मास्क मिळून, आणि फक्त हे पेंडिंग पडलेलं आहे. तिथून आता स्क्रिप्ट येणार ना, तेव्हा याचं पण प्रमोशन करून देणार. आणि सर्वजण विचारतात प्रॉडक्ट चांगले आहेत का, म्हणजे गॅरंटी किंवा फरक पडतो का. तर मी पण जास्त काही प्रॉडक्ट वापरत नाही, कारण माझी स्किन पण डॅमेज आहे, म्हणजे खूप पिंपल्स येतात मला पण, म्हणजे काही वस्तू लावली तर. आणि परत हे ओपन पोर्स पण आहेत ना, तर म्हणून मी माझ्या स्किनवर जास्त काहीच अप्लाय करत नाही, फक्त पावडरच लावते मी, पॉन्स पावडर. यासाठी मी म्हणजे असं क्लिअर सांगू नाही शकत की कोणते प्रॉडक्ट चांगले आहेत कोणते नाही. आणि खूप जण म्हणजे स्किन केअर स्किनचं रुटीन पण विचारतात, मग काही स्किन केअर काहीच करत नाही मी, सिम्पलच साबण आणि पावडरच लावते, एवढंच. सर्व यूज जर केला असतं तर रिझल्ट सांगितला असतं, फक्त प्रमोशनसाठी यूज केलं आहे मी नाही. पण याचा पण निकोनीचा पण रिझल्ट छान आहे, आणि कंपनी पण छान आहे याची, म्हणजे एकच वेळा यूज केलं आहे मी नाही, जसंच्या तसं भरलेलं आहे म्हणजे पूर्ण. आता याला असं ठेवून देते, म्हटलं कोणी लावणार तर देऊन देणार, माझे भाची नाही तर माझे नणंदने त्यांना. चला आता हे पहिले ठेवून देते, नाही तर मुलं आले ना पूर्ण घरामध्ये फेकून देते. त्यांना आहे ना असं लपून लपून वस्तू ठेवायला लागतात मला, नाहीतर त्यांच्या सामने कपाटात पण ठेवलं ना तरी पण कपाट खोलून बरोबर काढून घेतात मुलं, इतके हुशार आहेत ते. आता यांना तसंच जागच्या जागी ठेवून देते. आता याचं टेन्शन आहे मला, कसं मग एक वेळा प्रमोशन होऊन गेलं तर टेन्शन नाही राहणार, मग कसं वस्तू कुठे पण ठेवल्या जाते ना, यासाठी ठेवून देते कपाटात. त्यांच्या सामने इथं ठेवलं ना बरोबर काढून घेतील ते. आणि खूप जणांनी या साडीची लिंक पण मागितली होती. साडी पाहू शकता तुम्ही, 200 रुपयेमध्ये छान साडी भेटली मला, म्हणजे खूप दिवसापासून आवड होती ही साडी घ्यायची, पण तेव्हा आहे ना खूप जास्त महाग होते. आता मला 200 रुपयेमध्ये भेटली म्हणून मी घेतली. पण त्याच्यात एक प्रॉब्लेम आहे की ब्लाऊज नाही त्याच्यात. म्हटलं असं पर्पल कलरचं ब्लाऊज आहे ना, मी रेडीमेड घेऊन घेणार तर छान वाटणार, तर मी नाही ना ही साडी ऑफलाईन घेतली, म्हणून लिंक काही देऊ नाही शकत. चला याचे पण ब्लाऊज टाकायला मला जायचं आहे, पण आता नाही जाणार, कारण पहिलेच मी 3 ब्लाऊज टाकलेत. आता 3 ब्लाऊज ती बाई कधी देते कधी नाही, तिचा पण काही भरोसा नाही आहे. 3 ब्लाऊज सोडवणार तेव्हा हे ब्लाऊज टाकणार. आमचे आहेत ना अजून जेवणं पण बाकी, 9-9:30 होऊन गेले. मुलांच्या जेवण होऊन जाताना मग टेन्शन नाही राहत आम्हाला. त्यांचं तर केव्हांचं म्हणजे स्वयंपाक पण आज लवकरच करून घेतला होता मी, 7-7:30पर्यंत स्वयंपाक होऊन गेला होता. आणि मुलांचं जेवण पण 8 वाजेपर्यंत होऊन गेलं होतं. आणि 9 वाजेपर्यंत तर माझ्या स्वरांत झोपून जातो, पण उद्या आहे ना शनिवार आहे, म्हणून तो आज आरामाने खेळतोय. म्हटलं खेळू दे थोड्या वेळ, कसं मग त्याला पण टेन्शन असतं सकाळी लवकर उठायचं. आज शनिवार रविवार असला की तो निवांत राहतो, निवांत झोपतो. हे 2 दिवस असतात त्याला आरामाने झोपायचे, म्हणून खेळू देते त्याला पण. चला आता मुलं काय करतायत ते बघते बाहेर, त्यांच्यावर पण लक्ष द्यावं लागतं. दिदू ए आरू ती खुर्ची आणता बेटा, खुर्ची आण ना बेटा, ती खुर्ची आण इकडे आण बेटा. खुर्ची घेऊन गेलेत बाहेर बसायला. मुलं काही येणार नाही घरात, म्हणजे जोपर्यंत खेळू द्यायचं आणि त्यांना तोपर्यंत खेळतात ते. असं जबरदस्ती मारायचं म्हणजे धाक दिला का तेव्हा येतात ते घरात, चोरांश पण आणि आयुष आरवीसुद्धा. तर चला आता आम्ही ना जेवण करतो, कारण मग उशीर पण होऊन जाणार. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. ना आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.